माझी माती माझा देश या कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवडाभर विविध कार्यक्रम राबवून अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या विशेष उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून शासकीय तंत्रनिकेतन अमरावती या संस्थेमधून अमृत कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। संस्थेच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमात अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार, अमरावती तंत्र शिक्षण विभागाचे प्रभारी सहसंचालक तथा संस्थेचे प्राचार्य डॉक्टर विजय मांडकर, नियामक मंडळाचे किरण पातुरकर, जयेश बोडखे, डॉक्टर जी.आर. शेकापुरे, गणेश बारबदे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी यांचे आगमन झाले। या प्रसंगी जिल्हाधिकारी यांचे मान्यवरांचे पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन उपस्थित निमंत्रितांचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले। मान्यवरांच्या उपस्थितीत पंचप्राण शपथ ग्रहण करण्यात आली। त्यानंतर अमृत कलशामध्ये सर्व मान्यवरांच्या हस्ते माती समर्पण केली। तसेच सर्व मान्यवरांनी हातात माती घेऊन सेल्फी काढल्या। कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे, अधिकारी व कर्मचारी यांनी 2000च्या वर सेल्फी काढून त्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या। ऑगस्ट महिन्यापासून मातीला वंदन, शहीदांना नमन, अमृत वाटिका, माजी सैनिकांचा सत्कार, शहीदांचा स्मृतिफलक असे विविध कार्यक्रम संस्थेत राबविण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सामूहिक राष्ट्रगीत व राज्यगीत गाऊन करण्यात आली। संस्थेचे प्राचार्य डॉक्टर वीर मांडकर यांनी कार्यक्रमाची उद्देशपत्रिका वाचन करून उपस्थित सर्व अतिथी, अधिकारी व कर्मचारी यांना 2047 पर्यंत देशाला स्वावलंबी व स्वयंपूर्ण बनविण्यासाठी वैयक्तिक सहभाग नोंदवू अशी पंचप्राण शपथ दिली। या पश्चात भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, माझी माती माझा देश अशा घोषणा देत कलापथकाद्वारे लेझिमच्या गजरात हातात घोषणा फलक घेऊन शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य प्रवेशद्वारापासून शेगाव नाका, कॉटन मार्केट रोड ते सहसंचालक तंत्र शिक्षण विभागीय कार्यालय, सिंधी कॉलनी मार्गे 1.5 ते 2 किलोमीटर लांब अशी भव्य अमृत कलश यात्रा काढण्यात आली। यामध्ये शासकीय तंत्रनिकेतनाचे हजारो विद्यार्थी, विभाग प्रमुख, अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर विजय मांडकर, संचालन रंजना वानखडे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रशांत उत्तरवार यांनी केले। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।